नमस्कार, मी सचिन पालवे। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फोन पे प्रकरण गाजलं आणि जो व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल होतोय तो व्हिडिओ माझाच आहे। त्या व्हिडिओमध्ये मी चोराची ॲक्टिंग केली आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मी टोकाची भूमिका घेऊन चोराची ॲक्टिंग करून अख्ख्या महाराष्ट्राला सावधान करण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे फोन पे प्रकरण घडलं त्या फोन पे प्रकरणाविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। काय होतं ते फोन पे प्रकरण, नक्की कशा प्रकारे ते घडलं आणि माझी बदनामी कशी सुरू झाली, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यात पहिल्यांदा म्हणजे तो व्हिडिओ आम्ही बनवला 16 डिसेंबर 2024 रोजी दुपारी हा व्हिडिओ कंप्लीट झाला आणि 16 डिसेंबर 2024 रोजी हा व्हिडिओ आम्ही इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती अपलोड केला। संबंधित व्हिडिओ जो होता तो व्हिडिओ होता 11 मिनिटाचा आणि सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल झाला फक्त 6 मिनिटाचा। जो व्हिडिओ सोशल मीडियावर 6 मिनिटाचा व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये मीच चोर आहे असं लोकांनी गृहीत धरलं। सगळ्या लोकांना असंच वाटलं की मीच चोर आहे आणि कुणाची तरी मी फसवणूक करतोय। पण त्या व्हिडिओमध्ये मी जी भूमिका घेतली होती ती तुमच्यासाठीच टोकाचं पाऊल घेऊन अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला सावधान करण्यासाठी चोराची भूमिका घेऊन मी तो व्हिडिओ बनवला। तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगतो, एक नवीन फेक फोनपे आलं आणि ते फेक फोनपे मला समजलं। त्या फेक फोनपेच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होते हे देखील मला समजलं आणि ते समजल्यानंतर माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि मी विचार केला की लोकांची अशा प्रकारची फसवणूक व्हायला नको आणि ती फसवणूक होऊ नये म्हणून जनजागृतीसाठी तो व्हिडिओ आम्ही बनवला। व्हिडिओ बनवला 11 मिनिटाचा, सोशल मीडिया व्हायरल झाला 6 मिनिटाचा आणि त्याच्यातूनच माझी बदनामी सुरू झाली। नंतर थोड्या दिवसानंतर जुन्नर टाइमचे पत्रकार संदीप सर यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केलं आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर संबंधित घडलेल्या माहितीची संपूर्ण सविस्तर विस्तार मी त्यांना माहिती दिली। त्यानंतर त्यांनी माझ्यावरती व्हिडिओ बनवला आणि ते तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल। मी माझ्याकडून प्रामाणिकपणे लोकांना जनजागृत करण्याचा पूर्ण प्रयत्न केला। एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर कट सांगतो, ते फोनपे जे आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये थोड्या दिवसात व्हायरल होणारच होतं, पण त्या अगोदरच त्याचा पर्दाफाश करण्याचा काम ह्या सचिन पालवेंनी केलं। तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगतो, तुम्ही सर्वजण माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलात, तुमच्या सर्वांचं सगळ्यात पहिल्यांदा मनापासून धन्यवाद। जुन्नर टाइमचे पत्रकार संदीप सर यांचे मी पाय धुवून जरी गेलो तरी देखील कमी पडत। एक गोष्ट सांगतो, त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं। त्यांच्या चॅनलवरती त्यांनी तो व्हिडिओ टाकला। व्हिडिओ टाकल्यानंतर तो व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला आणि लोकांना माझी भूमिका स्पष्ट कळली। जो व्हिडिओ आमचा सुरुवातीला 6 मिनिटाचा व्हायरल झाला त्यामध्ये मी चोर आहे असं सर्वांनी गृहीत धरलं, पण ज्यावेळेस जुन्नर टाइम्सचा जो व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला त्यावेळेस लोकांना खरी भूमिका माझी लक्षात आली। त्या व्हिडिओमध्ये मी टोकाची भूमिका घेऊन चोराची ॲक्टिंग केली आणि तुम्हा सर्वांना सावधान करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न देखील केला। ज्यावेळेस तो व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाल्यानंतर लोकांनी मला चोर घोषित केलं आणि बऱ्यापैकी काही व्हॉट्सअप ग्रुपवरती मी चोर देखील समजलो गेलो। व्हॉट्सअप ग्रुपवरती अशी देखील पोस्ट त्या ठिकाणी करण्यात आल्या की हा चोर पकडला गेलाय। त्यामुळे मी अख्खा असा डिप्रेशनमध्ये चाललो होतो आणि त्यावेळेसच जुन्नर टाइमचे पत्रकार संदीप सर यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यानंतर सगळे घडलेली घटना मी त्यांच्यासमोर मांडली आणि त्यानंतर त्यांनी व्हिडिओ बनवला आणि अख्ख्या सोशल मीडियावरती व्हायरल केला। व्हायरल केल्याच्यानंतर माझी जी भूमिका होती, माझं जे स्पष्टीकरण होतं किंवा जो व्हिडिओ मला बनवायचा होता तो व्हिडिओ मी कशासाठी बनवला, त्या व्हिडिओमध्ये मी जी ॲक्टिंग केली होती चोराची ती का केली, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मी सविस्तरपणे त्या फोन कॉलवरती त्या ठिकाणी सांगितल्या। त्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाला। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खूप साऱ्या मला आमच्या रिलेटिव्स, आमचे जे फॅमिलीतले लोक आहेत त्यांनी देखील फोन केला, अरे कशाला असा व्हिडिओ करत बसला, काय तुला गरज होती। पण मनामध्ये एक तळमळ होती की लोकांची कुठंतरी फसवणूक झाली नाही पाहिजे। पण या सगळ्यांचे फोन कॉल आले। त्यानंतर त्या महाराष्ट्रामध्ये त्या काही व्हॉट्सअप ग्रुपवरती तर असं लिहिण्यात आलं की मीच चोर आहे, चोर पकडला गेला आहे। मग मला कुठंतरी वाईट वाटल्यानंतर मी थोडा डिप्रेशनमध्ये जायला लागलो आणि ज्यावेळेस मला समजलं की माझीच बदनामी महाराष्ट्रामध्ये सुरू झाली किंवा मला असंही समजलं की जो मेसेज सचिन तुला जनतेपर्यंत द्यायचा होता तो मेसेज न पोहोचता लोकांना असं वाटायला लागलंय की तूच चोर आहे। त्यानंतर मी तुम्हाला सांगतो, जो दुकानदाराची भूमिका ज्याने बजावली होती तो म्हणजे माझा मित्र। मी त्याला लगेच बोलवून घेतलं आणि बोलवल्याच्या नंतर आम्ही लगेच दुसरा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल केला। तो व्हिडिओ देखील तुम्ही ऐका। नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख, महाराष्ट्र पोलीस। आम्ही एक जनजागृतीसाठी फेक फोन पेचा एक व्हिडिओ बनवला होता। त्यामध्ये असं दाखवलं होतं की गोरगरिबांची कशा प्रकारे फसवणूक केली जाते फोन पेद्वारे, कशा प्रकारचं ते ॲप्लिकेशन आहे आणि तो
प्रॅक्टिकली करून दाखवलं होतं. ते आमचे सचिन पालवे हा माझा मित्र आहे, त्याने त्यामध्ये ऍक्टिंग केली होती आणि कशा प्रकारे ते फोन पे वापरलं जातं, डमी आहे ते कसं आहे आणि ओरिजिनल कसं आहे हे दोन्ही पण त्यानं त्यातला फरक दाखवला. परंतु आता तो व्हिडिओ खूप प्रकारे व्हायरल झाला इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सअपवरती, प्रत्येकाच्या ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरती व्हिडिओ आहे की फ्रॉड फोन पे आलेले सावध राहा. आणि त्यामध्ये ह्याची अशी बदनामी केली जाते की हाच तो 3 महिन्यापासून फ्रॉड करतोय. तर असं काही नाही मित्रांनो. या मित्रांनो माझ्या फक्त त्याचा असा संदेश दिलेला आहे की जो गोरगरीब माणूस मंडईमध्ये बसलेला असतो, पेट्रोल पंपावरती असतो, त्या माणसाची कशी फसवणूक होते ते त्याने प्रॅक्टिकली करून दाखवलेलं आहे. आणि ते त्याच्या व्यतिरिक्त आता ते व्हिडिओ जास्त व्हायरल झाल्यामुळे याची फक्त बदनामी चालू आहे. तर तसं न करता मित्रांनो, तो व्हिडिओ कशा प्रकारे आहे आणि काय आहे तो आता सचिन पालवे व्यवस्थित तुम्हाला आणखीन एकदा सांगेन की कशा प्रकारे तो स्क्रिप्ट होती. नमस्कार, मी सचिन पालवे. जो फ्रॉड करणारा व्यक्ती होतो व्हिडिओ मधला तो मीच होतो. याच दुकानामध्ये आम्ही तिघांनी मिळून तो व्हिडिओ केला होता. हा माझा मित्र असलं, मी लहानपणीपासून याचा मित्र आहे. हा पोलीसमध्ये आहे. जो आणखी एक व्यक्ती आला होता ज्याने मला धरलं होतं किंवा जो चौकशी करत होता तो देखील माझाच मित्र आहे आणि असलमचा देखील मित्र आहे. तो व्हिडिओ याच्यासाठी बनवला होता की महाराष्ट्रामधल्या छोट्या मोठ्या व्यक्ती, दुकानदारांची त्या ठिकाणी फसवणूक होते, कशा प्रकारे लोकांची फेक फोनपेच्या माध्यमातून फसवणूक होते यासाठी तो व्हिडिओ केला होता. तो व्हिडिओ प्रचंड व्हॉट्सअपवरती देखील व्हायरल होत आहे आणि लोकांच्यात थोड्याफार गैरसमज निर्माण झाला आहे की मीच तो 3-4 महिन्यापासून कुठेतरी फ्रॉड करत सुटलेलो आहे महाराष्ट्रामध्ये. तर असं नाही, तुमच्यासाठीच तो व्हिडिओ त्या ठिकाणी सावधानगिरीसाठी बनवला होता. ती एक जशी आपल्या पिक्चरची स्क्रिप्ट असते तशा एका पिक्चरच्या स्क्रिप्टच्या आधारे तो व्हिडिओ त्या ठिकाणी बनवलेला होता. तर एवढंच महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं आहे की फेक फोनपे आलेला आहे. फेक फोनपेच्या माध्यमातून दुकानदारांची फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. असे फ्रॉड कंटिन्युअसली सुरू असतात, पण हा जो फ्रॉड आहे हा खूपच मोठा आहे आणि तो फेक फोनपेचा फ्रॉड आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला एकच सांगायचं आहे, ज्यांनी आमचा व्हिडिओ तो पाहिला, म्हणजे माझा, असलमचा, जो कोणता आमचा व्हिडिओ त्या ठिकाणी फेक फोनपेचा व्हायरल होत आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती, इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती, तर सगळ्यांना एकच मला सांगायचं आहे, हा देखील व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना देखील सांगा, जो व्हिडिओ व्हॉट्सअपवरती व्हायरल होत आहे माझा, असलमचा, या दुकानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, फेक फोनपेचा जो आमचा व्हिडिओ व्हायरल होत आहे तो व्हिडिओ फक्त आणि फक्त लोकांच्या जनजागृतीसाठीच बनवलेला होता. तर तुम्ही ऐकला असेल की हा व्हिडिओ देखील आम्ही सोशल मीडियावरती व्हायरल केला, पण त्यानंतर आणखी समजलं की सचिन, तुझा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, खूप बदनामी तुझी सुरू झाली आहे आणि लोकांची त्या ठिकाणी भावना तुझ्याविषयी निगेटिव्ह बनत चालली आहे, तूच कुठेतरी चोर आहे असं लोकांना वाटत आहे. त्यावेळेस मी डिप्रेशनमध्ये जायला सुरुवात झाली. मी एक चांगलं काम केलं आणि चांगल्या कामाची पोचपावती जर माझं नाव बदनाम होऊन मला जर मिळत असेल तर साहजिक आहे कोणताही व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाणारच. त्या ठिकाणी जर एखाद्याची जर चोरी न करून जर चोर बनत असेल तर साहजिक आहे तो व्यक्ती टेन्शनमध्ये जाणार, तो व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाणार आणि त्या ठिकाणी हालत पूर्ण खराब होऊन जाणार. आणि तशीच माझी हालत झाली. त्या ठिकाणी चोरीची ॲक्टिंग करणं हे माझ्यासाठी खूप धोकादायक ठरलं. परंतु तुम्ही सर्वांनी मला जे परत प्रेम दिलं, तो अख्खा व्हिडिओ जो जुन्नर टाइम्सचे पत्रकार संदीप सर यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती टाकला, माझ्या इंस्टाग्रामवरती टाकला आणि ते दोन्ही व्हिडिओ त्या ठिकाणी परत एकदा अख्ख्या ताकदीने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाले आणि लोकांना देखील खरी भावना माझी समजून आली की मी जो व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये मी टोकाची भूमिका घेऊन चोराची ॲक्टिंग केली, ती फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक होऊ नये म्हणून मी त्या व्हिडिओमध्ये चोराची ॲक्टिंग केली, टोकाची भूमिका घेतली आणि अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी सावधान करण्याचा प्रयत्न केला. हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस कळलं त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माझीच त्या ठिकाणी परत एकदा बदनामी झालेली चांगल्या दिशेने वाटचाल सुरू झाली. तुम्ही सर्वांनी मला जे प्रेम दिलं, मी ते प्रेम कधीही मरेपर्यंत विसरणार नाही. मी महाराष्ट्रातल्या जनतेला या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती करेल, कोणताही व्यक्ती असो, मीच नाही, कोणताही व्यक्ती असो, जर तो जनतेसाठी काम करत असेल, जनतेच्या हितासाठी काम करत असेल तर त्याच्या पाठीमागे अख्खी जनता पूर्ण पाठिंब्याने उभी राहिलीच पाहिजे. जर तुम्ही माझ्या पाठीमागे पूर्ण ताकदीने जर उभे राहिला नसता तर आज हा सचिन पालवे तुम्हाला देखील दिसला सुद्धा नसता. एवढा डिप्रेशनमध्ये मी गेलो, पण जुन्नर टाइमचे पत्रकार संदीप सर यांनी माझी पूर्ण मदत केली, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांनी मला या डिप्रेशनमध्ये जाण्यापासून वाचवलं. त्यांचे मनापासून
आभार मानतो. जनतेला देखील मी सांगतो, ज्यांचे छोटे मोठे व्यवसाय आहेत त्यांनी ते छोटंसं डबडं आपल्या दुकानावरती लावून घ्या, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. यासाठी मी प्रयत्न तर केलाच आहे, पण ते डबडं सुद्धा तुमची फसवणूक होणार नाही यापासून तुमचा नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करेल. त्या डबड्यावरती सांगितलं जातं रे बाबांनो, की एवढे एवढे पैसे आले, मग ते डबडं त्या ठिकाणी दुकानावरती तुम्ही लावून घ्या. ही देखील माझी सगळ्यांना विनंती असेल. महाराष्ट्रामध्ये जर मी तो व्हिडिओ बनवला नसता तर महाराष्ट्रामधल्या कितीतरी गोरगरीब जनतेची फसवणूक झाली असती. बऱ्यापैकी त्या व्हिडिओच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला समजलं की फेक फोनपे आले आणि फेक फोनपेच्या माध्यमातून फसवणूक सुरू देखील आहे. त्या व्हिडिओमध्ये जर मी टोकाची भूमिका घेऊन चोराची ॲक्टिंग केली नसती तर तो व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला नसता, जनतेमध्ये जनजागृती झाली नसती. पण व्हिडिओमध्ये टोकाची भूमिका घेतली, चोर बनलो आणि चोराची भूमिका घेऊन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालो. पण त्या व्हिडिओमध्ये जो मेसेज द्यायचा होता तो मेसेज लोकांपर्यंत पोहोचला नाही, परंतु वेगळाच मेसेज लोकांपर्यंत पोहोचला, तो म्हणजे सचिन पालवे चोर आहे. पण नंतर त्या ठिकाणी सगळी घटना तुमच्या समोर आली आणि तुम्ही सुद्धा मला जे प्रेम भरभरून दिलं, मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.